अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत थेट एक्सक्लुझिव्ह जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत राहिलेला विषय म्हणजे रायगडचे पालकमंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून रणसंग्राम देखील राजकीय वर्तुळामध्ये दिसून येतोय। याचं कारण असं आहे की राज्याचे आणि देशाचं प्रतिनिधित्व ज्यांच्या हातात आहे ते सुनील तटकरे आणि सुनील तटकरे यांना थेट आव्हान देणारे हे 3 शिंदे गटाचे आमदार आता रणमैदानामध्ये उतरलेले आहेत आणि नेमकं पालकमंत्री पदाच्या बाबतीतची भूमिका काय हे आपण आता जाणून घेतोय। सध्या जे काही वातावरण पालकमंत्री पदावरून घमसाम जे उठलेलं आहे, महेंद्र दळवी यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते, कारण की ते पडद्यामागचे कलाकार आणि हिरो मानले जातात। या सगळ्या मागे काय सांगाल, काय सध्याची परिस्थिती आहे? असं आहे की थोडा उशीर निश्चित झाला, पण रायगडवासी वाट बघतायत की पालकमंत्री म्हणून भरत शेठचं निश्चित घोषित होतील। जे काय मध्ये चर्चेला गेलं की आरोप प्रतिरोध झालं, मला असं वाटतं वरिष्ठ स्तरावरती याला समारोप झाला आहे असं मला निश्चित वाटतं। पण पहिल्यांदाच तटकरे साहेबांनी पालकमंत्रीपद घेत असताना त्यांनी नक्की विचार करायला पाहिजे होता की एकंदर प्रोटोकॉलप्रमाणे भरत शेठला पालकमंत्री देणं काळाची गरज होती। मागच्या सरकारच्या माध्यमातून जेव्हा त्यांना त्यांच्या कन्या म्हणजे आत्ताच्या मंत्री महोदया यांना पालकमंत्री दिला तेव्हा आम्ही उठाव केला, कारण त्यांचा विचार आचार स्वभाव या सगळ्या गोष्टी तटकरे फॅमिलीमध्ये लक्षात घेत असताना आणि आम्ही त्यांना पदत्याग करायला लावलं आणि सरकार परिवर्तित झाल्यावरती नव्याने सरकार स्थापित झाल्यावरती पुन्हा तटकरे साहेबांनी ती चूक करणं हे शोभनीय निश्चित नाही आहे। आता त्यांचे प्रवक्ते वेगवेगळे वक्तव्य करतात, कोण म्हणते भरत शेठची उंची नाही आहे। आता भरत शेठची उंची किती आहे आम्ही परवा सांगितलं, तर रायगडच्या कुशीत जन्मालेले आहेत, रायगडवर त्यांची उंची आहे, माणसातला माणूस आहे, सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन काम करणारी व्यक्ती आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन चौथ्यांदा आमदार होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे। तटकरे फॅमिलीला फुकट मिळालेला आहे आणि त्याचा दुरुपयोग होतो असं आम्हाला निश्चित वाटतं। येणाऱ्या काळामध्ये रायगडवासी उलटफेर राजकीयदृष्ट्या यांना नक्की प्रत्युत्तर देतील असं आम्ही आशावादी निश्चित आहोत। अनेक वेळा अनेकांना फसवण्यात त्यांनी काम केलं आहे, आता तरी त्यांनी सबुरीने घ्यावं असं आमची प्रामाणिक इच्छा निश्चित आहे। लोकसभेला आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, पण विधानसभेला तीच वृत्ती त्यांची समोर आली की विधानसभेला आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी खरं तर पॉलिटिकली चीट करण्याचं काम केलं। आता हा त्यांचा स्थायी स्वभाव असल्यामुळे नेहमीच्याला चुकीचं लोक समजतात। आता तरी तटकरे साहेबांनी या संदर्भात राजकीयदृष्ट्या कुठे उलटफेर करताना आपलं कुटुंब सोडून आपल्या पक्षातील लोकांचा पण विचार नक्की करावा त्यांनी। आत्ता पण इतिहास साक्षीला आहे की राष्ट्रवादीचा एकही नेता मोठा झाला नाही आहे। आता हे तटकरेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ निश्चित आहे। त्यांनी कुठल्याही प्रवक्त्याच्या घरात पट्टा बांधून त्याला असं चुकीचं वर्तन करायला लावणं हे त्यांनाही शोभनीय नाही आणि प्रवक्त्याला शोभनीय नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये जो चेहरा त्या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरला गेला तो चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांचा चेहरा वापरला गेला। आता सध्या जर परिस्थिती बघितलं तर कुठेतरी महायुतीमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना कुठेतरी बाजूला सारलं जातंय असं काही वाटतंय का? तसे त्यातही भाजप ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचा चेहरा पुढे करतोय याच्या मागची काय भूमिका असेल? नाही, असं आहे की 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये मुख्य म्हणून काम केलं आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून केलं आहे। अनेक हितकारक निर्णय त्यांनी घेतले आहेत आणि म्हणून सरकार परिवर्तन जे झालं, पुनश्च सरकार स्थापित झालं, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा चेहरा बघून निश्चित झाला असं आमचं व्यक्तिमत निश्चित आहे। आत्ताची जी परिस्थिती आहे ती असं का नाही आहे, लोक आरोप प्रत्यारोप जरूर करत असली तरी शेवटी महायुती म्हणून पुढे जात असताना सगळ्यांचा विचार विनिमय होऊन खऱ्या अर्थाने सरकार स्थापन झाले। साहेब उपमुख्यमंत्री झालेत, खूप छान खाती आहेत आणि साहेबांचा स्वभाव विचार बघताना सर्वसामान्य माणसाला जनतेला न्याय द्यायची भूमिका येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब निश्चित करतील आणि कुठेही असं कमी भासत नाहीत की शिंदेसाहेब आता उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री नाही आहेत। आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की साहेबांचे मुख्यमंत्रीच आहेत। त्यामुळे एकंदर महाराष्ट्र जनतेने स्वीकारलेला चेहरा आहे आणि म्हणून त्या चेहऱ्याच्या अनुषंगाने आज हे सरकार स्थापित झाले। पण महायुती म्हणून घट्ट आहे, कुठेही वादविवाद चर्चा असं काय नाही आहे। काही विरोधक या संदर्भातली चर्चा जरूर करतात, पण त्याला काय अर्थ नाही असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी वगळता 3 भाजपचे आमदार असतील आणि 3 शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील, यांनी ज्या पद्धतीनं भरत गोगावले यांना पालकमंत्री पदासाठी ग्रीन सिग्नल दिला असं म्हणता येईल, कारण सर्वांनी तसं मोठमोठ्या सभांमध्ये जाहीर देखील केलं। मात्र आता सध्या जर बघितलं तर प्रवीण दरेकरांनी एक भाष्य केलेलं आहे की आमचे देखील 3 आमदार या ठिकाणी आले आहेत पालकमंत्री पदासाठी, आम्ही देखील पुढे दावा करू शकतो। काय सांगाल यावर? आता प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नेते आहेत, जेव्हा त्यांनी भाष्य काय केलं मला माहीत नाही आहे, पण BJPचे 3 आमदार आहेत, शिवसेने 3 आहेत, पण 3 शिवसेनेच्या एक सिनियर आमदार भरत शेठ मंत्री आहेत, त्यामुळे पालकमंत्री म्हणून भरत शेठचा विचार व्हायला पाहिजे। आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा मंत्री म्हणून
सगळे शपथविधी झाला त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, साई आमदार भेटलो आणि साई आमदारांनी आम्ही आमची विनंती वजा त्यांना सांगितलं की यावेळेस तरी रायगडला बरेचशे रूपाने आपण न्याय द्यायला पाहिजे. आणि त्यावेळेची मुख्यमंत्र्यांनी कमिटमेंट निश्चित आहे. मध्यंतरी जे काही उलटफेर झालं राष्ट्राच्या माध्यमातून जे जनतेने स्वीकारलं नाही आहे, उभ्या महाराष्ट्राने स्वीकारलं नाही आहे. म्हणून जे काय वादंग उठला त्याला न्याय देण्यासाठी स्थगिती मिळाली आणि स्थगितीनंतर आता मला असं वाटतं येत्या 2 दिवसामध्ये भरतशेठच्या रूपानेच पालकमंत्री होतील. मग दरेकर काय म्हणाले मला माहीत नाही आहे. दरेकर वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या शब्दाचा मतितार्थ काय वेगळा असू शकतो. मला असं वाटतं की आज 6 पैकी 3 आमदार BJPचे आहेत, 3 शिवसेने आहेत. पण शिवसेनेला मंत्रिपद असल्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेना मिळालं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आता येऊ पाहतायत आणि याच्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ही खूप महत्त्वपूर्ण निवडणूक पूर्णतः रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मानली जाते. सुनील तटकरे यांच्यापासून आपण फारकत घेतलेले आहे. थेट आव्हानच आपण तिन्ही शिंदे गट असेल किंवा भाजप असेल या नेत्यांनी दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशातच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील हे रायगड जिल्हा परिषदेसाठी एकत्र येतील, काय आपला अंदाज? नाही, जयंत पाटील आणि तटकरे एकत्र आले पाहिजेत असं आमचं सगळ्यांचं मत निश्चित आहे. कारण दोघांनी अनेक वेळा राजकीय उलटफेर प्रयोग केलेले आहेत. आता लोक यांना विसरलेली आहेत आणि आम्ही ठरवले आहे महायुती जरी असली तर तटकरेंनी नेहमीच तटकरे फॅमिली आमच्याशी गद्दारी केली आहे. माझ्यासारख्या 3 वेळा फसवलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कुठलीही पद्धतीची राजकीयदृष्ट्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीला आम्ही त्यांच्यामध्ये संघटन युती करणार नाही आहोत. आम्ही BJP बरोबर आहोत. आम्ही या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहोत, 7 पैकी 6 आमदार आम्ही आहोत. तर आमचं जनाधार त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि तटकरे नेहमीच राजकारण प्रयोग केलेले आहेत. याचा हात सोडणं, त्याचा हात पकडणं. आता ज्यांचा हात एकामेका सोडल्या ते एकत्र आले तर जनता यांना धडा नक्की शिकवेल आणि तीच आम्ही जनता वाट बघतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे जयंत पाटील एकत्र आले तर सगळ्यात मोठा उलटफेर या जिल्ह्यामध्ये निश्चित होईल. एक शेवटचा प्रश्न आहे. माजी आमदार पंडित पाटील हे ज्या पद्धतीनं आता म्हणतायत की रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची कामं, जनतेचे मुद्दे हे बाजूला पडत आहेत आणि सध्या पालकमंत्री पदाचा मुद्दा हा चर्चा होते आणि आपापसात मंत्री असतील, आमदार असतील यांच्यामध्ये वाद होतोय. त्याबरोबरच आता आस्वाद पाटील देखील भाजपमध्ये या ठिकाणी जात असल्याचं कळतंय. त्या मागोमाग पंडित पाटील देखील जाण्याचे सूत्रांकडून कळतंय. काय तुम्ही कसं बघता? एका बाजूला महाडमध्ये स्नेहल जगताप देखील भाजपच्या वाटेवर आहे. भाजपचं वर्चस्व त्या ठिकाणी अधिक प्रस्थापित व्हावं, शिंदे गटाला त्या ठिकाणी दाबावं, अशी काही भूमिका असू शकते भाजपची? नाही, पंडित शेठ काय बोलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या शब्दाला मतीचा अर्थ शोधावा लागतो. किंवा त्यांनी काय विकासाला मदत देतात की नाही, तर दुसऱ्यांदा मी आमदार झालो आहे तेव्हा लोक विकासाकडे बघून निश्चित मला मदत केली आहे. एक तर निश्चित आहे की या रायगडमध्ये आता जी काय उलटफेर चालू आहे, विशेषतः महाडमध्ये आमच्या आदरणीय ताई भारतीय जनता पार्टीत जातात. आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांनी देखील डबल प्रवास केला, बघितला आहे की त्यांच्या वेळी पण माझे आमदार होते, दिग्गज व्यक्तिमत्व होतं. त्यानंतर सेनताईने असा निर्णय घेणं ही काळाची गरज असं निश्चित सांगेल. म्हणजे चालत्या गाडीत बसणं किंवा प्रवाहामध्ये जाणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून त्यांना देखील आमच्या शुभेच्छा. जरी भारतीय जनता पार्टीत गेले तरी महायुतीचा एक पक्ष मोठा होतो याचा निश्चित आम्हाला आनंद निश्चित आहे. मागच्या वेळेला कदाचित तटकरे साहेबांचं ऐकून स्नेहलताईंनी ती चूक केली होती, पण कदाचित विधानसभेच्या निवडणुकीनंतर ती सुधारली असं आम्हाला वाटतं, कारण ती काळाची गरज होती. आणि एकंदरतः पप्पू शेठ असतील, म्हणजे आस्वाद पाटील असतील, हे देखील BJPच्या वाटेवरती आहे. चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद महायुतीतला एका पक्षाकडे म्हणजे ते जात आहेत, तर आम्हाला महायुतीला बळकटी निश्चित होईल. आमचा पक्ष सगळ्यात जिल्ह्यात मोठा पक्ष आहे, शिवसेना. सगळ्यात ताकद आमची आहे. आपण पहिल्यांदा तर मागच्या स्वायत्त संस्थेने आमचे सगळे पदसिद्ध सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामपंचायत, पंचायत समिती मेंबर असतील, जिल्हा आमचेच जास्त होते. आणि आता आम्ही 6 आमदारांचं कर्तृत्व आहे, आम्ही काम केलं आहे. त्याच्यामुळे आमची ताकद इतर पक्षांपेक्षा निश्चित जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकाच वाढत असेल तर आम्हाला आनंदच आहे. एक नव्यानं एक विषय चर्चेत आलाय. लोढा ग्रुप नव्यानं या ठिकाणी प्रकल्प उभारतोय. अशातच हे प्रकल्प उभारत असताना डम्पिंग ग्राउंड असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, आधीच या ठिकाणी धरणांची कमतरता आहे. नव्यानं येत्या काही वर्षांमध्ये धरणं या ठिकाणी प्रस्थापित किंवा निर्माण झालेली नाहीत. पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल? एक मतदारसंघातले आमदार आणि जनतेतले आमदार म्हणून काय सांगा? बघा, आपल्याला मी खरी माहिती देतो की सांबरकुंड धरणाचं टेंडर देखील झालं आहे. मला असं या महिन्यामध्ये काम सुरू होईल असं वाटतं. एका चांगल्या शिंदे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम दिले आणि ती काळाची गरज आहे. कारण 1962ला त्याचा पहिला आरवाडा होता, तेव्हा त्याची कॉस्ट होती 50 कोटी. आज 3,500 कोटीचे धरण आम्ही मंजूर करून आणले. जसं आपण रेवस करंजा ब्रिज असेल किंवा रेवदंडा साळाव असेल, आगरदंडा तुरमाडी ब्रिज असेल किंवा कोस्टल रोड असेल,
उद्या लोडाचा प्रकल्प आहे, तसं अनेक हॉटेल्स येतात अलिबागमध्ये. कारण पर्यटकांना चालना मिळण्यासाठी किंवा पर्यटन उद्योग वाढवण्यासाठी कारण उद्योग येणं काळाची गरज आहे. एका साईडला इंडस्ट्री वाढते, एका साईडला पर्यटन व्यवसाय वाढते, पाण्याची ते कमतरता निश्चित आता भासते. परंतु या धरणामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण तालुक्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते निघून जाईल असं मला वाटतं. हे कदाचित कधीच व्हायला पाहिजे होतं, पण ते माझ्या नशिबी आलं आणि माझ्या मागच्या कारकिर्दीमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्याचा आता शुभारंभ निश्चित होईल. आणि आम्ही आशावादी आहोत की येत्या 2-3 वर्षामध्ये धरणाचं काम पूर्ण होईल. खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्याला परिपूर्ण पाणी मिळेल. माझ्यासोबत होते अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी विविध राजकीय, सामाजिक आणि जनहितार्थ प्रश्नांवर आपली परखडपणे भूमिका मांडलेली आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.